नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण इंग्रजी विषयातील नाऊन हा घटक पाहणार आहोत. नाऊन म्हणजे मराठीत नाम. नाम म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ. वस्तू, व्यक्ती, स्थळ, प्राणी, गुणविशेष, कल्पना किंवा भावना यांची नावे म्हणजे नाम. वस्तू, व्यक्ती, जसं उदाहरणार्थ वस्तू म्हटलं तर बुक, बॅट, व्यक्ती राज, व्यक्तीचे नावे, स्थळांची नावे, प्राण्यांची नावे, गुणविशेष, कल्पना आणि भावना यांची नावे यांना आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. हे आपण मराठीमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर नामाचे काय प्रकार आहेत? नामाचे प्रकार कोणते आहेत? काइंड्स ऑफ नाउन. तर नामाचे प्रकार हे 4 आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. आणि चौथा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समुदायवाचक नाम. हे असे नामाचे 4 प्रकार आहेत. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. यानंतर प्रत्येक प्रकार आपण समजून घेऊ. त्यातील पहिला प्रकार आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? तर त्याची व्याख्या आपण समजून घेऊ. एकाच प्रकारच्या, बघा इथे व्याख्या आहे, एकाच प्रकारच्या व्यक्तींना, ठिकाणांना, वस्तूंना दिलेले सर्वसाधारण नाव म्हणजे सामान्य नाम. व्यक्तींना, ठिकाणांना, वस्तूंना इत्यादींना दिलेलं सर्वसाधारण नाव आहे. तर उदाहरण आपण पाहू. उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. गर्ल. आता गर्ल हे सर्वसाधारण नाव आहे. एका विशिष्ट मुलीचं नाव नाही, ते सर्वसाधारण नाव आहे, म्हणून त्याला आपण कॉमन नाउन असे म्हणतो. गर्ल, पेन, डॉग, ट्री, सिटी, विलेज, रिव्हर, बॉय, माउंटेन, बिल्डिंग. आता या ठिकाणी हे जे शब्द आहेत ते कॉमन नाउन आहेत, सामान्य नाम आहेत, विशेष नाव नाही. तर या पुढील प्रकार आपण पाहू. प्रॉपर नाउन. आता प्रॉपर नाउन पाहिल्यानंतर तुम्हाला कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन यातील फरक लक्षात येईल. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. याची व्याख्या पाहू. एखाद्या विशिष्ट व्यक्तींना, ठिकाणांना, वस्तूंना दिलेले विशेष नाम म्हणजे विशेष नाम होय. आता विशेष नाम कसं दिलेलं असतं? सामान्य नाम मध्ये आपण गर्ल असं म्हटलं होतं कॉमन नाउन मध्ये. इथे प्रॉपर नाउन मध्ये काय? पूजा, सीता अशा प्रकारचे नाव म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं विशेष नाम. त्यानंतर ठिकाणाचं नाव मुंबई. रिव्हर. रिव्हर हे कॉमन नाउन झालं, पण गोदावरी हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं, नदीचं नाव आहे. सह्याद्री, माउंटेन हे कॉमन नाउन, पण सह्याद्री हे काय आहे? प्रॉपर नाउन झालं. इंडिया, क्रिकेट, सतीश, मँगो, कॅरट या सगळे उदाहरणं कशाची आहेत? तर ही प्रॉपर नाउनची उदाहरणं आहेत, विशेष नाम आहे. त्यानंतर पुढील प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय आपण पाहू. ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा ते किंवा आहे, ज्याला आपण पाहू शकत नाही अशा गुणविशेषांच्या, कल्पनांच्या, कृतींच्या, भावनांच्या किंवा अवस्थांच्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात. म्हणजे ज्या अशा की ज्यांना आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही,
कल्पनांची नावे, कृतींची नावे, भावनांची नावे किंवा एखाद्या अवस्थांची नावे याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम असे म्हणतो. उदाहरण आपण पाहू. गुडनेस, काइंडनेस, डार्कनेस, ब्राइटनेस, ट्रुथ, स्लीप, डेथ, पॉवर्टी, रिच, थॉट यांना आपण काय म्हणतो? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणत असतो. भाववाचक नाम आपल्याला मराठीमध्ये माहित आहे, तर इंग्रजीमध्ये ते आपल्याला पाहायचे होते. अशा असंख्य उदाहरणं आहेत ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे. आपण पुढील प्रकार पाहू. त्याच्या पुढचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन याचा अर्थ समुदायवाचक नाम. आता इथे एक याची व्याख्या आपण पाहू. विशिष्ट व्यक्तींच्या, प्राण्यांच्या, वस्तूंच्या समूहाला दिलेले नाव म्हणजे समुदायवाचक. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या, वस्तूंच्या समुदाय याला दिलेलं नाव म्हणजे काय? समुदायवाचक नाव. म्हणजे आता आपण समजून घेऊ उदाहरणावरून. तर टीम बघा. एक टीम हे काय आहे? त्याच्यामध्ये भरपूर लोक असतात. परंतु त्यांच्या समुदायाला दिलेलं नाव काय आहे? टीम. म्हणजे टीम हे काय झालं? समुदायवाचक नाव, कलेक्टिव्ह नाउन झालं. फ्लॉक म्हणजे काय? थवा, पक्ष्यांचा थवा. आता थव्यामध्ये अनेक पक्षी असतात, परंतु त्याला एकच नाव दिलेलं आहे फ्लॉक. त्यानंतर बंच, जुडगा, मॉब, क्राऊड, गर्दी, फॅमिली, नेशन. आता असे भरपूर उदाहरणं आहेत कलेक्टिव्ह नाउनचे, की ते समुदायासाठी एक शब्द वापरलेला असतो. मग अशा शब्दांना आपण कलेक्टिव्ह नाउन असे म्हणत असतो. अशा प्रकारे आपण नामाचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. इझी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाम आणि नामाचे 4 प्रकार पाहिलेले आहेत आणि त्याची उदाहरणे पाहिली आहेत. पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.